मयूर येतात पटकन चल लवकर घ्या आके आके. आणि आता ध्वजारोहण संपन्न होते. लगेचच प्लॅटून परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक शाखा अद्विता शिंदे मॅडम या मंचाकडे प्रस्थान करत आहेत. मान्यवर अतिथींना परेडचं निरीक्षण करण्यासाठी ते घेऊन जाणार आहेत. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी माननीय नामदार गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, विदर्भ तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि त्यांना मंत्री महोदय आता परेड निरीक्षणासाठी मुख्य मंचाकडनं प्रस्थान करतील. आपल्या समोरून ते जाणार आहेत. आपण सगळ्यांनी जर असं मागवा प्लीज, पेंडालमध्ये सगळ्यांनी जा, कोणी पुढे येऊ नका. आणि मंत्री महोदयांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. आवर्जून माननीय गिरीश महाजन सर आजच्या कार्यक्रमाला मान्यवर अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आजचा दिवस आपल्या देशाच्या स्वाभिमानाचा आणि लोकशाहीच्या संविधानामुळे मिळालेल्या अधिकाराचा. 26 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीचा आत्मा दर्शवणारा महत्वाचा दिवस. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगासमोर आले. आणि आजचा तोच दिवस 77वा प्रजासत्ताक दिन आपण संपन्न करत आहोत. अनेक प्लाटून्स आजच्या संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक, पोलीस मुख्यालय नाशिक शहर, पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण, पोलीस मुख्यालय नाशिक शहर महिला पुरुष, महिला कामिनी पथक नाशिक शहर, CIISF नाशिक,
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, गृहरक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, शहर वाहतूक शाखा, महाराष्ट्र वन विभाग, महिला गृहरक्षक दल, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, भोसला मिलिटरी स्कूल, आर्मी विंग, एअर विंग, तसंच नेव्ही विंग, विखे पाटील स्कूल, मराठा हायस्कूल स्काउट अँड गाईड, मनपा शाळा 87 पाथर्डी गाव, विटको हायस्कूल मोरवाडी, शासकीय आश्रम शाळा नाळेगाव दिंडोरी, भोसला मिलिटरी स्कूल घोडदळ, तसंच पोलीस बँड पथक, श्वान पथकामध्ये आपली गुरु श्वान आपल्याला बघायला मिळणार आहे, फायर बाईक, मिनी रेस्क्यू टीम ओझर, QRT मार्क्समॅन नाशिक शहर, फॉरेन्सिक व्हॅन परिमंडळ 2, सिव्हिल अँब्युलन्स, सामाजिक वनीकरण विभाग, RTO रस्ता सुरक्षा रथ, फायर ब्रिगेड नाशिक, तसंच पोलीस वरून वाहन, जवळजवळ 37 प्लाटून्सचा या आजच्या संचलनामध्ये सहभाग आहे. अनेक प्लाटून्स नव्याने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आज वेगळा एक शो सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली आणि जलद प्रतिसाद पथक हे आपल्याला खूप सुंदर असे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. नव्याने ही केलेली सुरुवात आणि नाशिककरांना याचा आज अति सुंदर पर्वणी लाभणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जागेवर बसायचंय, आपली जागा सोडायची नाहीये, पुढे तर बिलकुल यायचं नाहीये. कुठल्याही गोष्टीचं चित्रण करण्यासाठी आपल्याला फेसबुक आणि सगळ्या सोशल मीडियावर हे सगळे फोटो, हे सगळे व्हिडिओ मिळणार आहे. त्यामुळे ते सुंदर व्हिडिओ आत्ता करण्यापेक्षा आपल्या डोळ्यामध्ये आधी साचवा. हे नेत्रदीपक सगळं प्रात्यक्षिक आधी बघून घ्या आणि मग ते आपल्या मोबाईलमध्ये टाका. मान्यवरांचं लगेचच मंचाकडे आगमन झालेलं आहे. परेडचं निरीक्षण करून ते मंचाकडे त्यांचं प्रस्थान झालेलं आहे. परेड कमांडर, सहाय्यक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक शाखा अद्वैता शिंदे मॅडम या पुढच्या संचलनाची परवानगी घेऊन आपल्या जागेवर त्या प्रस्थान करणार आहेत. थोडी जागा दे मला. अरे भाऊ तू इथं नव्हता ना, तू शक्यच मधीच घुसूच नको तू. शक्यच नाही भाऊ. हा ठीक आहे, जागा जागा चल. मी शूट कसं करू ते परेड संचलनाची अनुमती घेऊन परेड कमांडर आपल्या जागेवर प्रस्थान करत आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज एक आठवण नक्की करावी लागेल की वंदे मातरम जे आपण बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांचा ऐकतो त्याला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर लगेचच आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी माननीय नामदार गिरीशजी महाजन यांना मी विनंती करेन की त्यांनी शुभेच्छापर मनोगत इथे संपन्न करावं. आता पुढे नको घेऊ काम. काही तर दिसलं पाहिजे. कॅमेरा येईल ना तिथे. नाही करतो शिवाय देऊ सकाळी सकाळी यार. माझ्या येते कधी फकला पाहिलं का? ॲम्बियन्स होते ना ॲम्बियन्स होते. बोला भारत माता की. आवाज सगळीकडून आला पाहिजे. बोला भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, पूज्यनीय सर्व साधू संत, अधिकारी, कर्मचारी, सर्व पत्रकार बंधू, वीर माता, वीर पत्नी, तरुण मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या मंगलदिनी सर्व जिल्हावासियांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या देशाने
भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचे राज्य निर्माण केले. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण घर घर संविधान हा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी जनजागृतीसाठी 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारीपर्यंत शाळा, महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. संविधानाच्या आदर्श तत्वामुळे देशात लोकशाहीची पाळेमुळे अधिक घट्ट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर बलशाली भारत अशी ओळख निर्माण केलेली आहे. ही आपल्यासाठी गौरव आणि अतिशय अभिमानाची बाब आहे. गेल्या काही काळातील आव्हाने आणि संघर्षाचा काळ आपण सर्वांनी पाहिला आहे. पण या संघर्षाचा काळ आता एका मोठ्या मंथनाकडे घेऊन गेलेला आहे. या मंथनातूनच विकासाची अमृतता बाहेर येत आहे. जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे मंजूर झालेली आहेत. हे वर्ष नाशिकच्या प्रगतीचे एक नवे पर्व ठरेल असा मला ठाम विश्वास आहे. नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुरीत झालेली भूमी आहे. या आध्यात्मिक वारशाला आजूनची जोड देण्यासाठी आपण शहरात रामकाल पथ विकसित करत आहोत. हा प्रकल्पाकडे रस्ता नसून नाशिकला एक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवून देणारा मैलाचा दगड ठरेल. शहराच्या भविष्याचा विचार करून आपण 65 किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता रिंग रोड हा आखलेला आहे. या प्रकल्पाचा इम्पॅक्ट झोन इतका व्यापक असेल की त्यामुळे नाशिक शहराचा विस्तार तब्बल 50% वाढणार आहे. येथे निर्माण होणारे नवीन कारखाने, लॉजिस्टिक पार्क्स आणि वेअर हाऊसेस यामुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. पुढील वर्षी नाशिकसाठी अत्यंत अभिमानाचे आहे. आपल्या जिल्ह्यातील 2 महत्वाच्या संस्था जिल्हा नाशिक मध्यवर्ती कारागृह आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. मध्यवर्ती कारागृह हे आपल्या समाजातील न्यायव्यवस्थेचे प्रतीक आहे, तर करन्सी प्रेस हा आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा भक्कम कणा आहे. या संस्थांनी नाशिकच्या लौकिकात भर घातलेली आहे. आजचा सोहळा नागरिक आणि लष्करी दलाचा अभूतपूर्व समन्वयाचे दर्शन घडवणारा आहे. आपल्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या जवानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवलेले शौर्य हे पंतप्रधान मोदींच्या त्या संदेशाची प्रचिती आहे की दहशतवादाला भारत आता जशास तसे आणि प्रखर उत्तर देईल. हवाई दलाने गंगापूर धरण परिसरात दाखवलेले सूर्यग्रहण प्रात्यक्षिक आपल्या तरुणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी सदैव प्रेरित करत राहील. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त कोट्यावधी साधू संत भाविक जिल्ह्यात येणार आहेत. कुंभमेळ्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामे प्रगती पथावर आहेत. कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामे मंजूर झालेली आहेत. येत्या ऑक्टोबरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद होईल. आजच्या संचलनात प्रथमच सीआयएसएफ, पीएसआय प्रोफेशनल्स, वनरक्षक आणि नागरी संरक्षण दलाचा सहभाग हे सिद्ध करतो की प्रत्येक विभाग कुंभमेळ्यासाठी आज सज्ज झालेला आहे. भारतीय लष्कराचे ड्रोन तंत्रज्ञान आणि पोलिसांची दहशतवादी विरोधी प्रात्यक्षिके हे आपल्या सुरक्षेचे कवच आहे. कुंभमेळ्यासाठी ही सर्व कामे करत असताना अत्यंत गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार कामं होणार आहेत. त्यासाठी पर्यावरणपूरक देखील गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांसाठी आणि सर्वांची ही जबाबदारी आहे. नाशिकचे आल्हाददायक वातावरण तसेच कायम राहावे यासाठी आपले नाशिक शहर